तर जाऊया आजच्या रात्रीमधील शेवटच्या मॅचकडे. जोडली जातील दिनेशजी पाटील सर. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आणि या संपूर्ण आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आमचे दिनेशजी पाटील सर आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमध्ये इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. चला सामना सुरू करा. ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा बालाराम पाटील चषक 2025 हे 12वं पर्व आणि या 12व्या पर्वामधल्या आजच्या रजनीमधला हा मात्र अंतिम सामना. एक संघ जाईल सरळ सुपर 6 मध्ये. कोणता संघ क्वालिफाय होईल इथून मात्र एक नामी संधी आहे दोन्ही संघांना. एक याच पंचक्रोशीतील एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार संघ मात्र आपण पाहतोय तो म्हणजे स्वर्गीय उमेशदादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. तर एका बाजूला I11 कोण. लेट्स प्ले. आकाश मात्रे पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. तकदीर पाडेकर एक उत्तम आणि दर्जेदार खेळाडू जो टान्स त्याचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगला मारण्याचा. तिथे मात्र अगदी स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूला शतरक्षक उभा होता आणि त्यानं मात्र आलेला पहिल्या बॉलवर हा पहिला झेल सहज टिपला आणि एक मोठी विकेट तकदीर पाडेकर होतोय बाद. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा पहिला चेंडू राहिला. शतरक्षक मात्र होता आयुषनं हा चांगला झेल टिपला आणि एक मोठी विकेट पहिल्या चेंडूवर. I11 कोण वर्सेस स्वर्गीय उमेशदादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन या दोन संघ दरम्यानची सुपर 6ला क्वालिफाय करणारी ही मॅच आपण पाहतोय. ट्रॉफी कोण उचलणार अंतिम रजनीमध्ये त्यासाठी ही मॅच मात्र जिंकावी लागेल. प्रत्येक संघ त्यासाठी प्रयत्न करेल. केतन कडू स्वतःचा कॉल होता गोलंदाजाचा. 4 क्षेत्ररक्षक झेलच्या खाली होते परंतु स्वतःनं आकाश मात्रेनं विश्वास दाखवला आणि सांगितलं की थांब हा झेल मी घेणार. एक सगळ्यात मोठी विकेट स्वतःचा हा कॉल मात्र दाखवला आणि चांगला झेल मात्र टिपला आणि आणखीन एक केतन कडू गोल्डन डकची शिकार बनतोय. मोठी विकेट 2 ताकदवान विकेट्सना मात्र लागोपाठ कमावलेत. तकदीर पाडेकर त्यानंतर केतन कडू बाईकवीर म्हणून राहिलाय बायकरमॅन पण त्याला मात्र परतवलंय. लागोपाठच्या 2 चेंडूवर काय कमालीची सुरुवात दाखवली आकाश मात्रेनं. काय कमालीची सुरुवात. पहिल्याच 2 चेंडूवर 2 मोठे विकेट कमवत मात्र आत्तापर्यंत तरी बॅकफुटवर मात्र घेऊन गेलाय तो चिंद्रन संघाला. ऋषिकेश पाटील नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आकाश मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक कमावली जाईल का. कशा प्रकारची गोलंदाजी राहील.
सुंदर फटका, सुंदर फटका. प्रेक्षकांना नामी संधी. आतापर्यंत शांत स्तब्ध. पहिल्या 2 चेंडूवर फक्त शांतता पाहिली चिंद्रनकरांची, चिंद्रनच्या प्रेक्षकांची. परंतु ठोकलेल्या या षटकारानं मात्र पुन्हा एकदा जल्लोष, त्याच शिट्या आणि तोच आवाज. आपल्या पंचकृषीमध्ये खेळण्याचा हा आनंद वेगळा असतो. घरच्या प्रेक्षकांनाही त्याचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर किती रात्र होऊ दे, परंतु आपली घरची मंडळी आपल्या गावचा सामना आजकाल पाहत राहते. त्या लाईव्ह पाहणाऱ्यांचा आपण स्वागत करूया. आणखीन एक चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न फसला, परंतु नशीब बलवत्तर आहेत. इथे मात्र सुटलेला झेल. निलेश मात्र क्रमांक 5 रोहन पाडेकर. 4 बॉलमध्ये 1 मोठा षटकार आणि 3 विकेट. काय सुंदर राहिलाय सगळा हा खेळ. अकोट टप्प्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न जरूर होता. एक चान्स होती जरूर आकाश मात्रेला, परंतु चेंडू भरता वेगानं आला आणि आकाश मात्रेचा विचार केला तर डावा हात त्याचा अनफिट आहे, डावा हाताला सूज आहे. पण तरीही त्यांनी मात्र प्रयत्न केला जरूर. अटेम्प्ट राहिला चांगला, परंतु झेल मात्र जमिनीला दान झाला आणि अशा प्रकारे इथे 1 रन्स कंप्लीट केली. 7 धावा बोर्डवर लागत आहेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 1 षटकार, 5 बॉल 1 षटकार, 1 एकेरीचा फटका आणि 3 विकेट्स. 3 बाद 7. अजय कडू मागच्या सामन्याचा सामनावीर, तर गोलंदाज मागच्या सामन्याचा सामनावीर आकाश म्हात्रे, दोन्ही दिग्गज खेळाडू आहे. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ असेल. 7 धावा बोर्डवर लागले. 3 फलंदाज परतलेत. आकाशची काही गोलंदाजी उत्तम राहिली आहे. हितगुज केली जाते. या शतरक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. कडाक्याच्या थंडीमध्ये आज सामनाही कडक होईल यातील मात्र शंका नाही आहे. दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. इट्स अ वाईट बॉल, वाईट बॉल. अखेरकार हा लास्ट बॉल मात्र आलाय वाईट. 8 धावा बोर्डवर लागल्या. स्कोर बोर्ड मात्र 1 ने पुढे गेला आणि अवांतरचंही खातं 1 या धावसंख्येने उगारलं. आकाश मात्रे, अक्षय मात्रे 2 बंधुराज या संघामध्ये अगदी खांद्याला खांदा लावत, हातामध्ये हात घालत उत्तम खेळ नंतर राहिलाय. परंतु चिंद्रन संघाला इथून मात्र धावा जमाव्या लागतील. कमीत कमी 35-40 धावा तर नक्कीच जोडाव्या लागतील. आणि अखेरकार हा फटका चांगला सजवलाय. पण क्षेत्ररक्षण पहा, काय सुंदर क्षेत्ररक्षण, काय सुंदर क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. जीवन केदारीनं मात्र हा सुंदर चेंडूला अडवला. लॉंगॉनच्या दिशेनं उभा होता. धावा सुटला काऊकोणाच्या दिशेनं. सिंगल रन्स कंप्लीट झाली. 1 षटकाचा खेळ संपला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ जाऊन ठेवतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 9 धावा. चला लगेच फिल्डिंग लावा. 4 षटकांचा खेळ. 4 षटकांचा पूर्वार्ध कसा राहील, कारण पूर्वार्ध जर गाजवला तर उत्तरार्धामध्ये मजा राहील. त्यासाठी पहिल्यांदा चिंद्रन संघाला धाव्या चांगल्या जोडाव्या लागतील. 9 धावा तर धावफलकावर लागलेत. नॉट अ बॅड स्कोर, परंतु फक्त वाईट गोष्ट अशी की 3 विकेट्स त्याने त्यासाठी मात्र गमावलेत. पण इथून अजय कडूमध्ये क्षमता आहे आणि इथे नवीन फलंदाज क्रीजवर आहे रोहन पाडेकर, याला धावा जोडाव्या लागतील. अक्षय मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट.
अक्षय म्हात्रे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. इथे मात्र डॉट बॉल. अजय कडुल टाकलेला हा एक चांगला चेंडू आहे. दोन गावचे प्रेक्षक, एका बाजूला कोच आहेत, एका बाजूला यजमान. अगदी जवळच गाव आहे चिंद्रन. त्यातील हे प्रेक्षक, त्यांचे आपण खऱ्या अर्थाने स्वागत करूया, कारण प्रेक्षकांशिवाय कुठल्याच स्पर्धेला मजा नाही. हा तडाखा चांगला आहे, हा फटका चांगला आहे. स्वीट साऊंड पाहिला मिडविकेटच्या सीमारेषेच्या बाहेर, मिडविकेट आणि काऊक कॉर्नरच्या मधून मात्र अजय कडूच्या बॅटमधून चिंद्रनकरांचा आवाज येणारा षटकार पाहिला. शिट्ट्या, चांगला आवाज आहे. गाणी बंद झालं ते बरं झाले, आता इथून शिट्ट्या रोशनच्या ऐकायला लागल्या असत्या. रोशनने आज कमाल दाखवले आपल्या परिसरामध्ये शिट्ट्यांची. फुलटॉस, क्या बात, क्या बात. फुल टॉस चेंडू. अजय कडूला षटकार ठोकावा असा वाटला होता. चेंडू ही इतका काही चांगला नव्हतं, पण कधी कधी वाईट गोष्टी आपल्यासाठी चांगल्या घडतात. असं काहीसं घडलं I11 कोण संघासाठी. स्वतः गोलंदाज अक्षय म्हात्रेनं खूप दूरवरचा प्रवास तय केला, धावा सुटला सरळ, आणि दूरवर जाऊन त्यानं मात्र हा एक सुंदर झेल एक चांगल्या खेळाडूचा पकडला, आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र झाला बाद अजय कडूच्या रूपाने. प्रकार धावा लागले त्या 15. चांगली फटकेबाजी अजय कडूची जारी होती, चांगली फलंदाजी सुरू होती, परंतु तोही परतला. पहिले 4चे 4 फलंदाज मात्र परतलेत. 4 बाद 15. नवीन फलंदाज पाहतोय राकेश पाडेकर. आणखीन एक चांगलं नाव चिंद्रनच्या क्रिकेटच्या पटलावरचं राकेश पाडेकर. डेप्थ आहे फलंदाजीमध्ये चिंद्रन संघाच्या. राकेश पाडेकर आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहे. रोहन पाडेकर, आणखीन एक स्वीट साऊंड. फक्त प्रहार, फक्त प्रहार दाखवायचे. कडाक्याची थंडी नाही तर थंडावलेल्या बॅटींना मेहनतीची ऊब देत इथे मात्र फटकेबाजी जारी केली जाते. एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. 21 धावा धापळकावर लागल्या जातील. आल्या आल्या मात्र राकेश पाडेकरनं आपला क्रिकेटचा क्लास दाखवलाय. अंदाज किती बाद झाले याहीपेक्षा धावा किती बोर्डवर लागला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 21 आम्ही मोजल्या, तुम्ही मोजत राहा. एक माईक तिकडे पण द्या, अदनाबदना तेही सांगतील, आम्ही सांगत राहू. चुकायला नको म्हणून दुसरा काही विषय नाही. 21 धावा. याच्यामध्ये विचार केला ना, 21 धावांमध्ये आतापर्यंत 3 षटकार आहेत आणि फलंदाज 4 बाद आहेत. मोठे फटके दाखवलेत. याही अगदी आता सकाळचा प्रहार व्हायला आला आणि इथे चांगली फटकेबाजी जारी आहे. राकेश पाडेकर आल्या आल्या षटकार ठोकलाय. एक षटकार दाखवला अजय कडूनं, एक दाखवला ऋषिकेशनं, आणि ते राकेश पाडेकर. रोहन पाडेकर 1 रन करून मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. हा चांगला बॉल होता. मिड विकेटला ज्यानं ट्रॅव्हल होईल, धाव मात्र घेतली जाईल. एक खराब क्षेत्ररक्षण तेवढं झालं आणि त्याचा फायदा उचलला राकेशनं. रन्स कंप्लीट केल्या 2 धावेनं 23 वर मजल मारली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ही धावसंख्या अतिशय सुंदर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. चिंद्र संघाची धावसंख्या अतिशय सुंदर आहे. फक्त विकेट्स, परंतु विकेट्स ग्रामीण क्रिकेटमध्ये फार महत्त्व नसतो, कारण तिथे महत्त्व असतं धावांना. आणखीन एक चांगला फटका. काय सुरेख शेवट केला षटकाचा. अतिशय दर्जेदार फटकेबाजी पाहिली राकेश पाडेकरला. इथे मात्र स्ट्राईकची मिळाली मागच्या चेंडूवर, त्यानंतर मात्र इथे दाखवला चौकार. फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेच्या बाहेर आणि चौकारानं मात्र
धावफलकावर धावा लागतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 27. 4 बाद 27 अतिशय उत्कृष्ट दर्जाची धावसंख्या आहे. 27. रोशन बजाव. नाही तुम्ही नाही वाजवून तिकडे वाजवतीलच, हेच म्हणायचं होतं. बघा क्या बात. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या तुमच्याकडूनच. तुमच्यामुळंच हे मैदान गाजत आहे. जोरदार टाळ्या चिंद्रंकर. क्या बात. नक्की नक्की तुमचं मन भरून कौतुक करावं लागेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मित्रांनो कोणती स्पर्धा अशी नाही की जी विदाऊट प्रेक्षकांनी होईल. जोपर्यंत प्रेक्षक नाही ना तोपर्यंत कोणत्याच खेळाला मजा नाही. आयुष्यामध्ये दुःख आलं तर सावरणारा मित्र हवा. आयुष्यामध्ये सुख आला तर खांद्यावर घेऊन मिठी मारणाराही मित्र हवा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला आपला सोबती असायलाच हवा. आणि ही गावाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मात्र चिंद्रंकर्स कोणकरांचाही तंबू इकडे भरपूर भरलाय. दूरवरचा प्रवास जरूर केलाय. जसा उत्तरार्ध सुरू होईल ना त्यांचाही आवाज हळूहळू यायला लागेल. अनिकेत म्हात्रे फक्त मजा घ्या. खोलवा टप्प्याची गोलंदाजी. आकाश झेलच्या चेंडूपर्यंत आला, त्यानंतर उचलला, फेकला. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. 28 धावा. या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का की अशा प्रकारचा गिअर टाकला जाईल. राकेश पाडेकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल. रोहन पाडेकरनं आणखीन 1 रन कंप्लीट केली. राकेश पाडेकर ऑन स्ट्राईक. जोरदार अपील, जोरदार अपील. स्विच हिटचा हा प्रयत्न स्पेशल फसला. स्विच हिट दुधारी तलवार असते. बऱ्याच वेळेला हा फटका फसतो पण लगावल्यानंतर सुंदर दिसतो. थोडंसं वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि डॉट झाला बॉल. 4 षटकांच्या खेळामध्ये जेवढ्या धावा जमवता येतील त्या जमवायच्या. धावा तर चांगल्या जमल्यात. 28. 4 बाद 28. आणि हा मोठा फटका खेचायचा होता जरूर. राकेश पाडेकर स्वतःला कंट्रोल नाही करू शकला. याच्या अगोदरचा जो बेत फसला स्विच हिटचा त्यानंतर मात्र स्वतःवरच एक दडपण आलं. दडपण घेतलं आणि राकेश पाडेकर आपले स्वतःचे विकेट्स मात्र बॅटची कडा लागत यष्टिरक्षक अक्षय कमावतोय आणि तिथे तो मात्र बाद होतोय. राकेश पाडेकर बाद. 5व्या क्रमांकाची विकेट्स मात्र गेली आहे आणि अशा प्रकारे 5 बाद धाबलकर धावा लागलेत. 28. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनिकेत म्हात्रे चांगलं कमबॅक मिळवतोय. अनिकेत म्हात्रेला विकेट्सही मिळतीये. अनिकेतनं धावाही चांगल्या बनवलेत. अतिशय उत्तम खेळ राहिला इथे आतापर्यंत चिंद्रन संघाचा. काही क्लोज काउंटर्स चिंद्रन संघाने दाखवले. मागचा सामना त्यांनी एकतर्फी जिंकला. पहिला सामना जरूर क्लोज गेला पण त्यानंतर मात्र दुसरा सामना त्यांनी अगदी सहज खिशात घातलाय. अशा प्रकारचा खेळ राहिला. कोण संघाचाही पहिला सामना क्लोज काउंटर राहिला. 80 धावांचा पाठलाग. त्यानंतर मात्र दुसरा सामना त्यांनीही 1 साईड जिंकलाय. त्याच्यामुळे दुसरा सामना 1 साईड जिंकणारे दोन्ही खेळाडू आहेत, दोन्ही संघ आहेत. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा आकाश चेंडूपर्यंत येईल. तत्पूर्वी धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त 1. मिड विकेट. फेकी होते. अग्रेशन क्रिकेटमध्ये असायलाच हवं. मैदानाच्या बाहेर कितीही चांगले मित्र असू द्या पण मैदानामध्ये क्रिकेटच्या प्रति 100% एफर्ट्स 100% एफर्ट्स तुम्ही दिलात ना की यश संपादन केलं म्हणून समजा. गोलंदाज अनिकेत म्हात्रे. स्ट्राईकवर फलंदाज असेल रोहन पाडेकर. फुल टॉस. हे खराब. आतापर्यंत टाकलेलं चांगलं षटक इथे मात्र या चेंडूवर गेला चौकार आणि या 4 धावांनी मात्र धावफलक जाऊन ठेपेल 33 वर. चांगला फटका. खराब चेंडू आणि रोहननं मात्र वाहत्या गंगेमध्ये आपले हात धुवून घेतले साबण लावून. अभिषेक कडू नॉन स्ट्राईकिंगला उभा आहे. या धावा मात्र चांगल्या जमतायत. असं वाटलं होतं की हे षटक आतापर्यंत चांगलं चाललंय परंतु इथे
मात्र फुलटॉसवर चांगला फटका रोहननं दाखवला. उजव्या हाताची गोलंदाजी, पंतांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करताना हा मात्र झेल सुटतोय. धावा इथे जमतील 2. सुटलाय झेल, धावा आल्या 2. 22 कडून मात्र हा झेल सुटला आणि या झेलवर सुटलेल्या धावा आल्या तब्बल 2. या 2 धावेने पहिला तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना चिंद्रसंघ जाऊन ठेवतोय तो 5 बाद 35 धावा. 5 बाद 35, 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगली फलंदाजी झाली आहे. विकेट्स इंटरव्हल्सनं गमावले जरूर, परंतु येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं आपल्या परीनं शॉर्ट बट स्वीट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या धावा मात्र येत आहेत. या षटकामध्ये किती धावा येतील? या षटकामध्ये 10-15 धावा आल्या तर चॅलेंज फार मोठं राहील उत्तरार्धामध्ये. परंतु कशा प्रकारची गोलंदाजी मनीष म्हात्रेची राहील आणि कशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र आपण पाहूया. अभिषेक कडू धावांचा अभिषेक करेल की मनीष म्हात्रे मात्र धावा रोकेल. टार्गेट सेट करणार हे षटक आहे आणि ही या स्पर्धेमध्ये एक नामी संधी आहे ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याची. इथे काय खेळ राहील? अभिषेक कडू पहिला बॉल या षटकातील क्रमांक 4चं षटक, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. उजव्या हाताची गोलंदाजी पुन्हा एकदा पंतांच्या डाव्या हाताकडून करताना खोलवर टप्प्याची गोलंदाजी, चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तास पडलाय. फेकी दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅकवर आलेत. काय घडलंय? पाहिलं जाईल. 2 रन्स कंप्लीट केल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे पाहिलं जाईल. आता काय नेमकं घडलंय? फलंदाज सहज पोचलाय की बाद झालाय? खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. मागच्या षटकामध्ये सुटलेला झेल, त्यावर आलेला 2 धावा आणि इथे मात्र इथेही खराब क्षेत्ररक्षणची धाव होती 1. तिथे मात्र 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्नही कदाचित पूर्ण राहिलाय का हे पाहिलं जाईल. फेकी त्यांना फेकला इकडे, यांना फेकला तिकडे आणि शेवटी त्याने इकडे फेकला. ट्वेल्थ मॅनने फक्त बोलू नका बस. OUT आउट, रिस्की रन. जास्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये कधी कधी माणसंही अशी आउट होतात. तसं जास्त रन कमवण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज मात्र बाद झाला. चांगली संधी आली होती, 2 रन्स कंप्लीट केल्या होत्या. तिसऱ्या रन्सला मी म्हणेन की थोडासा गाफील राहिला. तिसरी रन ती होऊही शकली असती, परंतु तो थोडा थांबत निघाला आणि आता 3 रन्स मात्र सहज कंप्लीट करता आल्या असत्या. फलंदाज मात्र बाद झाला रोहन पाडेकर. सदतीस धावा धाबलकरती लागतायत. 37 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज विघ्नेश देशेकर. विघ्नेश देशेकर पहिल्या चेंडूला सामोरं जाईल. या षटकातील दुसरा बॉल. विघ्नेश देशेकर ऑन स्ट्राईक. काही स्लॉट मध्ये आलेला चेंडूला भिरकावलाय. नुसता नाही भिरकावला तर इथे मात्र आसमान दाखवलं आणि सगळ्यात मोठी जमेची बाब आज चिंद्रन संघाची हीच राहिली आहे. विकेट्स मी मगाशी सांगितलं, विकेट्स मायना नाही ठेवत. किती विकेट्स गमावलेत त्याही पेक्षा धावा किती येतात ह्या महत्त्वाच्या आहेत. त्या धावा येईल तो फलंदाज आपल्या परीनं मोठ्या धावा ठोकत सामन्याची धावसंख्या बळशाही बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि विघ्नेश आल्या मात्र विघ्न दूर करत धावांचा ठोकतोय षटकार. या 6 धावांनी धावकर धावा लागल्या. 6 बाद 43. चांगली धावसंख्या.
6 बाद 43. जोरदार फेकी इथे मात्र सिंगल. विघ्नेशला रन मिळते 1. 44 वर धावसंख्या जाऊन ठेपली आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 पर्यंत आव्हान उभं केलं जाईल का? 50चं आव्हान चॅलेंज सेट केला जाईल का? 6 बाद 44 धावा. स्ट्राईकर मात्र असेल तो म्हणजेच अभिषेक कडू. धावांचा अभिषेक. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं आपल्या परीनं आपल्या घरच्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांसमोर चांगली फलंदाजी केली आहे. स्लो बॉल डीडचा समजला नाही तो म्हणजे अभिषेकला जाऊन तो आदळला अंगावर. तत्पूर्वी लेगबायची धाव मात्र 1 आली आणि 1 वर 45नं दाभोळकर धावला तर 45. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट कसा सेट केला जाईल? विघ्नेश देशेकर या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळत 50च्या वर धावसंख्या घेऊन जाईल का, की मनीष माते त्याला रोखून धरेल? 2 बॉलचा गेम शिल्लक पूर्वार्धामधला. वाईट बॉल. धावा जमतायत, धावा तर येत आहेत. सेहेचाळीस धावा. एका दुसरा चौकार लगावत 50 प्लस. चांगली फलंदाजी जरूर राहिली आहे. एखाद मोठा फटका चांगला आव्हान बनू शकतो, परंतु एखाद दुसरा डॉट बॉल प्रेशर कमी ठेवेल. अकोट टप्प्याचा चेंडू स्टेडीचा हा फटका क्षेत्ररक्षक लॉंगॉनला रेडी आहे. फेकी होती आहे. पुन्हा मिमी-तुतू झालं आणि अखेरकार मात्र विघ्नेश देशेकरला परतावं लागेल. रनच्या रूपानं 1 रन्स बाद झाली कंप्लीट आणि विघ्नेश देशेकर क्रमांक 7 फलंदाज बाद. हा खेळाडू चिंद्रन संघाचा आजकाल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण कित्येक वेळेला पाहिलंय. तर राम पाटील मात्र अंतिम चेंडूला सामोरं जातील. 47 धावा. 7 बाद 47. या बॉल्सवर धावा किती येतील? मनीष मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु मी म्हणेन की चांगली धावसंख्या ही चिंद्रन संघाने उभी केली आहे. स्लोवर चेंडू. इथे मग धावा किती जोडले जातील? कमीत कमी 2 धावा येतील का? फेकी होते आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज राम पाटील होईल बाद. 1 रन कंप्लीट केली. 48 धावा धावफलकावरती लागल्या. 49 धावांचा एक चॅलेंजिंग आव्हान उभं केलंय. चांगली धावसंख्या आहे. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती पडझडीनं, पहिल्या 4 चेंडूवर 3 विकेट्स गमावल्यानंतर तिथून मात्र एक चांगलं पुनरागमन दाखवलं ते स्वर्गीय उमेश दादा रोशनशाही स्पोर्ट चिंद्रन संघानं आणि एक चांगली धावसंख्या बोर्डवर लावली. ते म्हणजे 48. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 49 धावांची गरज.
49 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा या क्रिकेटकडे वळूया. लेट्स प्ले. 1 2 3. उत्तरार्ध आजच्या या रजनीमधला अंतिम उत्तरार्ध. पहिलाच बॉल इथे मात्र अनिकेत मात्रच्या बॅटमधून फेकी पहा काय सुंदर. पहिल्या बॉलवर मात्र 1 रन कंप्लीट. तेजस पाडेकर गोलंदाजीच्या मार्कवर 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी राहिली आज तेजसची. आकाश मात्रे ऑन स्ट्राईक. क्या बात. चपराक लगावली अक्षरशः कव्हरच्या मधून भरता वेगानं. ज्या स्पीडनं चेंडू टाकला त्याच्या डबल स्पीडनं मात्र बॅटचा स्विंग पाहिला. कव्हरच्या डोक्यावरून चपराक लगावत गोलीगत चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र आकाश मात्रेच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार उत्तरार्धामधला. 2 बॉलमध्ये 5 धावा जमलेत. चांगला प्रतिकार, चांगला द्वंद्व इथे पाहायला मिळेल या तीळ मात्र शंका नाही. डॉट बॉल एक्झॅक्टली माहिती आहे. रन्स जास्त आहेत तसे 49 धावा कमी नाही आहेत. अनिकेत मात्रेने ओळखलाय की डॉट खेळून नाही चालायचा. तिथून आवाज आला, साऊंड आला, डॉट नाही खेळायचा आहे. पण त्याच्या अगोदरच्या चेंडूवर मात्र एक चौकार आलाय. 3 मध्ये 5 बनलेत. हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक मात्र राम पाडेकर थोडासा चकला. मिन टाईम मध्ये चान्स मिळाली ती म्हणजेच 1 रन्स कंप्लीट करायची आणि अनिकेत मात्रेला स्ट्राईकवर घेऊन जायची. 4 चेंडूचा खेळ संपला. बिनबाद 6 धावा. अनिकेत मात्रची इनिंग कशी राहील, कशा प्रकारचा खेळ राहील की गोलंदाज प्रभावी कामगिरी करतील, ही इनिंग फार महत्त्वाची आहे. इथून फक्त 1 पाऊल पुढे टाकायचं आहे आणि या भव्य दिव्य ट्रॉफीमध्ये 1 ट्रॉफी उचलायची आहे. अंगावर टाकलेला चेंडू, आखो टप्प्या चेंडूला दिशा दिली, ओळख दाखवतोय पुन्हा एकदा अनिकेत मात्रे. आपला क्रिकेटचा क्लास दाखवतोय आणि ठोकतोय. हा मात्र आणखीन एक चौकार. 10 धावा. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा बोर्डवर लागत आहेत. 2 चौकार आतापर्यंत लगावलेत. हा चेंडू मात्र अनिकेत मात्रे कसा खेळेल, याच्यावर धावा किती येतील. टार्गेट तर 49 चांगला टार्गेट उभा केला आहे. परंतु अनिकेत मात्रे आणि आकाशनं मात्र चांगली सुरुवात I11 कोण संघासाठी केले. चांगला बॉल. तेजसचे अंतिम चेंडू मात्र सुंदर राहिला आणि पहिल्या षटकाची सांगता झाली. बिनबाद 10 धावा. 18 बॉल 39 धावांची गरज. 18 बॉल आणि 39 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे. जमेची बाब I11 कोण संघासाठी की दोन्ही सलामीर क्रीजवर उभे आहेत. 18 बॉल 39 धावा. कसा खेळ राहील दोन्ही संघांचा, दोघांनाही ताकद माहिती आहे. एक भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. उत्कृष्ट दर्जाचं सुनियोजित आयोजन आहे आणि आयोजनामध्ये सुपर 6चा सामना खेळायला येण्यासाठी दोन्ही संघ मात्र आपल्या परीनं चांगले एफर्ट्स देत 100% प्रयत्न करतायत. निकेश गडगे वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. निकेश गडकेच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र चांगला फटका दाखवलाय जरूर आकाशनं. पण इथे मात्र मिळेल सिंगल. फेकी येते आणि सिंगलवर समाधान मानलं जाईल. 11 धावा. चांगल्या धावा रोखल्या जात आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कोण संघाला. अपेक्षा असतील अनिकेत मात्रेकडून एक चांगल्या इनिंगची आणि रुबाबाद सुपर 6 जाण्यासाठी. परंतु चिंद्र संघाच्या पाठीराख्यान सगळे खेळाडू विचार करत असतील की डॉट टाकायचे आहेत, विकेट्स कमवायचे आहेत आणि आपल्याला सुपर 6मध्ये जायचं आहे आणि अंतिम रजनीमध्ये पुन्हा जल्लोष करण्यासाठी इथे यायचं आहे.
आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन्स कंप्लीट होते. या 1 रन्सवर टाळ्या ज्या पडल्या त्या चिंद्र संघाच्या. चांगली धावसंख्या रोखून धरली निकेश गडगेनं. 12 धावा धाबालकावरती लागतायत. अकुटप्या चेंडू पुन्हा दिशा दिली आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु इथे मात्र मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. धाव मात्र इथे फक्त आणि फक्त 1. पहिल्या 3 चेंडूमध्ये निकेश गडगे मात्र धावा देतोय फक्त आणि फक्त 3. आणि अशाच गोलंदाजीची गरज आहे कारण या षटकामध्ये 6 ते 8 धावा आल्या तर चिंद्र संघाला समाधानच राहील. परंतु इथे 6 ते 8 धावा मात्र I11 कोण संघाला चालणार नाही आहेत. आखिरकार तो तडाखा आला. या धावा नाही चालायच्या. इथे तर आक्रमण करावंच लागेल आणि इथे मात्र काउंटर अटॅक सुरू झाला आणि अनिकेतनं मिडविकेटची सीमारेषा क्लिअर करत सर जडेजा यांच्या बॅनरवरून मात्र सरळ फिरकावला 6 धावांसाठी. चांगला फटका दाखवलाय. आता पहाटेच्या वेळेला बॉल कोणी शोधायचा तरीही शोधून आणलाय. त्यांचं विशेष कौतुक केलं जाईल खऱ्या अर्थानं. एक मोठा फटका पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा. या चेंडूवर 6 धावा धाबळकर धावा लागले त्या 19. चौदा बॉल 30 धावा. 14 बॉल 30 धावा. गुडघाट टेकलाय. अक्षरशः तमाशा दाखवला आणि मी म्हटलं की उत्तरार्धामध्ये कोण संघाच्या तंबूमधून टाळ्या पडतील. याच त्या टाळ्या ज्यांना गरज होती टाळ्यांची प्रत्युत्तर दिली जात आहे. मैदानामध्ये खेळाडू आमने सामने लढत आहेत तर मैदानाच्या बाहेर दर्दी प्रेक्षक ही आपला आनंद उत्सव साजरा करतायत. अनिकेत मात्रे द ब्रँड ऑफ कोण ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार. गोलंदाजीचं पृथक्करण कसं बिघडवायचं या अनिकेत मात्रेला चांगलं ठाऊक आहे. परंतु ज्या प्रकारचे निकेश गडगेने पहिले 3 चेंडू टाकले फक्त धावा दिल्या 3. त्यानंतर मात्र अनिकेत मात्रे स्ट्राईकवर आल्यावर गोलंदाजी अडचणीमध्ये सापडली आहे. या षटकारानं 25 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेळतात. अनिकेत मात्रेनं आपली आक्रमकता सिद्ध केली आहे. काय कमालीचा खेळ. बॅटची कडा डीप थर्डमॅनच्या मधून क्षेत्ररक्षक पाठलाग करेल परंतु चेंडू गेला मात्र सीमारेषा बाहेर. नंतरच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आल्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा 16 धावा बिनबाद धावफलकावर धावा लागल्या 29. आता मात्र 12 बॉल्स 20 धावांची गरज. 12 बॉल्स 20 धावांची गरज. काय कमालीचा सामना सुरू आहे. सगळ्यात मोठी जमेची बाब I11 कोण संघासाठी दोन्ही सलामीर क्रीजर उभे आहेत. ही सगळ्यात मोठा स्ट्रॉंग झोन. एक षटक या षटकामध्ये निर्णायक षटक लागेल. 12 बॉल 20 धावांची गरज आहे. अजूनही कोणी जिंकला नाही. अजूनही कोणी हारला नाही. प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येकाला लढायचं आहे आणि अंतिम लढणीमध्ये ट्रॉफी उचलायची आहे. त्यासाठीची ही झुंज सुरू आहे. हा बॉल मात्र आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल प्रश्न निर्माण करेल. 12-20चं गणित होतं. आता मात्र 11-20. अलॉंग दी कार्पेट चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. तिथे मात्र सिंगलला डबलमध्ये नाही कन्वर्ट करायचं आहे. डबल नाही कन्वर्ट करायचे कारण अनिकेत मात्रेचा स्वतःवर असलेला अमाप विश्वास आणि त्यानं आजवर तो सिद्धही केलाय आणि त्या विश्वासाला पात्र खेळ तो आजवर करत आलाय. पण तिथे मात्र गोलंदाज राकेश पाडेकरला ही विश्वास सिद्ध करायचा आहे. 1 रन्स या चेंडूवरती आली.
10 बॉल आणि 19. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. सामना बनतोय हळू मांजरांच्या पावलानं. सामना दोन्हीकडे गिरक्या घेतोय, दोन्हीकडे सामना फिरतोय. 9 बॉल आणि 19 धावांची गरज. अनिकेत मात्रे वन मॅन आर्मी सारखा लढलाय, पण एका बाजूला मात्र राकेश पाडेकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. ही गोलंदाजी कशी राहील, या षटकामध्ये नेमकं काय घडेल. आखिरकार गोल्डन विकेट, सगळ्यात मोठी विकेट. अनिकेत मात्रेची विकेट जी हवी होती ती राकेश पाडेकरनं आखिरकार मिळवून दिली. तो प्रेशर आता मात्र कायम राहील. सगळ्यात मोठा अडसर दूर केलाय राकेश पाडेकरनं. आवाज पहा प्रेक्षकांचा लगेच, कारण सगळ्यात मोठी विकेट अनिकेत. त्याच्या अवतीभोवती हा सामना जरूर गिरक्या घेत होता. 12 बॉल्समध्ये 20 धावा उरल्या. काय काउंटर अटॅक केला होता दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत मात्रेनं. तब्बल शेवटच्या 3 चेंडूमध्ये 16 धावा ठोकल्या. सामना आपल्या बाजूने फिरवला जरूर, पण इथून मात्र आता अजूनही सामना संपला नाहीये. 8 बॉल 19 धावा. अक्षय गातारे नवीन फलंदाज. अक्षय गातारेची फलंदाजी आज या मैदानावरती बहरले जरूर, परंतु राकेश पाडेकरनं या मैदानावरती काय गोलंदाजी केली आहे. मोक्याच्या क्षणाला काय टोला दिलाय. कारण निकेशवर झालेला हल्ला, त्या हल्ल्यातून सावरण्यासाठी एकाला मात्र उभं राहायचं होतं. क्रिकेटात असू द्या अथवा आयुष्य, एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं सावरायचा, हा मूळ मंत्र मात्र राकेश पाडेकर दाखवतोय. या 2 चेंडूमध्ये काय घडेल, अक्षय गातारे कसा खेळ करेल. 8 बॉल 19 धावांची गरज. आल्या मनगटी फटका. सामना संपू दिलाच नाहीये, दूरवरूनच खेचला. मिडविकेटच्या सीमाच्या रेषेच्या बाहेर अक्षरच्या फिरकावला आणि हा आला षटकार. क्या बात. सामना कोणी सोडायला तयार नाहीये. अनिकेत मात्रे बाद झाला म्हणून काय झाला, आजही लढण्याची क्षमता हे मनगडं ठेवतात असा इशारा करणारा फटका आलाय. राकेश पाडेकरलाही आता विचार करावा लागेल. आतापर्यंत सामना फिरवण्याची कामगिरी जरूर दाखवली आहे, आता गणित उरेल. 7 बॉल 13 धावा. पॉपिंग क्रीजचा काही सुरेख वापर केला. गोलंदाज तर चांगला राहिला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आणि अशा रीतीनं डीपला गेला, मागे गेला. पॉपिंग क्रीजच्या बॅकफुटला जात, मग त्यानं मात्र हा चांगला फटका घेतलाय. एक चांगला षटकार दाखवला अक्षय गातारेनं. उत्तम अनुभव. 7 बॉल 13 धावा. या चेंडूवर धावा किती येतील. सात बॉल 13. अखेरकार आदेश आला आणि सांगितलं डॉट घ्यायचंय, आणि त्याने मात्र टाकला हा चांगला चेंडू. राकेश पाडेकरचा अंतिम चेंडू, पण एक षटकारानं सामन्याचं गणित तसं पुरतं बदललंय. आता मात्र थरार नाट्य या आजच्या रजनीमधले शेवटचे 6 चेंडू ठरवतील कोणता संघ अंतिम रजनीमध्ये ट्रॉफी उचलेल. 6 बॉल कंपल्सरी 13 धावांची गरज. आकाश मात्रे अजून किती जर उभा आहे, थोडा चाचपडला जरूर या सामन्यामध्ये. एक चौकार त्यानं पहिल्या चेंडूवर उत्तम दाखवला, पण त्यानंतर मात्र त्याला शांत ठेवण्यामध्ये चिंद्रन संघाचे गोलंदाज यशस्वी ठरलेत. अक्षय गातारे नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, हितगुज झाली आहे. प्रेक्षक आपल्याकडून काही करून आवाज देत आहेत, एकाला डॉट टाकायचे, एकाला फटकेबाजी करायची आहे. आपल्या परीनं आपला संघ जिंकला पाहिजे, यासाठी दोन्ही संघ मात्र झुंजत आहेत. विघ्नेश देशेकर ज्यानं चांगल्या धावा जोडल्या, तर विघ्नेश देशेकर एक षटकार त्यानं दाखवला होता. फटका फसलाय, चेंडू राहिला हवेत, आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर कव्हरच्या डोक्यावरून लागवायचा होता. डीपचा क्षेत्राच्या चेंडू पर्यंत आला. निकेशने हा चांगला झेल टिपला, आणि आकाश मात्रेला मात्र पहिल्या चेंडूवर केला बाद. विघ्नेश देशेकरनं. सामना बनतोय.
बॉल तर लेफ्ट केलाय, पंच वळतायत, वाईट बॉल. सामना अजूनही दोलायमान अवस्थेमध्ये. डॉट बॉल, 5 बॉल 12, 5 बॉल्स रिमेनिंग, 12 रन रिक्वायर्ड रन कशा कंप्लीट केल्या जातील की धावा रोखल्या जातील. थरार नाट्य क्रिकेटचं सुरू आहे. हीच तर क्रिकेटची खरी गंमत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढवत ठेवतो. फटका फसला, चेंडू राहिला हवेत आणि इथे मात्र जीवन केदारी बॅक टू पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज बाद. 2 चेंडूवर 2 लागोपाठ विकेट, 1 वाईट जरूर आलाय. 4 बॉल 12 धावा. अक्षय म्हात्रे नवीन फलंदाज. अक्षय म्हात्रे काय खेळ करेल, नॉन स्ट्राईकला उभा आहे. अक्षय गातारे. गोलंदाज मात्र विघ्नेश देशेकर कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये डोकं वर काढू दिलं नाहीये. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु चांगले झेल क्षेत्ररक्षकांनी टिपलेत. सामना तर चांगला सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही संघ मात्र आपापल्या परीनं आपली क्षमता सिद्ध करताना पाहतोय. कोणता संघ आनंद उत्सव साजरा करेल, कोणता संघ दुःख मनाने घरी जाईल, कोणता संघ पुन्हा 31 जानेवारीला पुन्हा इथे खेळण्यासाठी येईल, हे ठरवतील 4 बॉल्स. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त एकच, कारण स्ट्राईकवर ठेवायचं आहे अक्षय गातारेला. 1 रन्स मात्र कंप्लीट केली. 3 बॉल 11 धावा. 3 बॉल 11 धावा. हा चेंडू काय सांगेल, कशा प्रकारच्या धावा येतील. सामना होता कुठे, सामना आला कुठे. दुसऱ्या षटकामध्ये सामना अनिकेत मात्रनं आपल्या बाजूने फिरवला, पण तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा राकेश पाडेकरनं गिरकी घेतली. 4थ्या चेंडूवर षटकार दाखवला. 5व्या चेंडूवर नंतर मात्र डॉट. फटका फसला. इथे आकाशनं मात्र मी म्हणेन की अक्षयनं नांगी टाकली होती. जरूर त्याला कदाचित वाटलं की बाद होईल की काय, परंतु इथे सिंगल ना डबल. अजून सामना आहे. 2 बॉल 9 धावा. दर्दी प्रेक्षक टाळ्या वाजवतायत, जल्लोष करतायत, जिंकायचं आहे. सेम सामना आलाय. कोण आणि वांजे संघ. जिथे 2 बॉल 9 हव्या होत्या, तिथे कोण संघाने बाजी मारली. आता फलंदाजी करताना कोण संघाचा अक्षय बाजी मारेल की रोशन साई संघाचा हा संघ चिंद्रन. आणि हा बॉल मात्र टाकला डॉट. आणि चिंद्रन संघाचा जल्लोष. कोणत्याही प्रेक्षकाने आत यायचं नाही. कर्णधाराने नोंद घ्या. आम्ही रिपीट करतोय, कर्णधाराने नोंद घ्या. प्रेक्षकांना आत यायचे नाही. निकाल काही देऊ शकतात आयोजक, त्याच्यामुळे कोणत्याही प्रेक्षकांना अजिबात आत यायचे नाही. 1 बॉल 9 धावा. कोण संघाचा सामना हातून सुटलाय. जर गोलंदाजानं कोणतीही चूक केली नाही तर इथे मात्र चिंद्रन संघ पराभूत होऊ शकत नाही. स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ मात्र या सामन्यावर अधिराज्य गाजवताना पाहतोय. 12 मध्ये 20 बनवायच्या होत्या, तिथून मात्र गेअर बदलला. 7 मध्ये 13 राहिल्या आणि इथे आता मात्र 1 मध्ये 9 धावा. आखिरकार जल्लोष. विजय होतोय तो म्हणजेच स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. चिंद्रन संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कोणत्याही प्रेक्षकाने आत यायचं नाही. मॅन ऑफ द मॅच. तर या प्रेक्षक आतमध्ये या, तुम्हाला इच्छा असेल तर या. हा तुमचं तुम्हीच नाचा, फक्त बाउंड्री जागेवर ठेवा. तर अभिनंदन तुमचंही. आणि खऱ्या अर्थानं हार्ड लक आई11 कोण संघ. खूप चांगला खेळ राहिला जरूर आज, परंतु इथे मात्र अंतिम क्षणाला अचानक विकेट्स पडले अनिकेत मात्रचे. त्यानंतर अक्षय गात्रानं चांगली इनिंग दाखवली जरूर, परंतु त्यानंतर मात्र काही कमालीची गोलंदाजी राहिली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं चांगली विघ्नेश देशेकर या सामनावीर ठरलाय.
बहुमूल्य 8 धावा जोडल्या, एक षटकार ठोकला टायमावर आणि गोलंदाजी करताना मात्र 13 धावा वाचवल्या. विघ्नेश देशेकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला यायचंय विघ्नेश देशेकर, आपण पहिलं या, नंतर फोटो सेशन करा तुमचा. विघ्नेश देशेकर आपण या आपण, आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करेन. क्या बात. यांच्यासाठी एक गाणं लावा, नंतर फक्त मॅन ऑफ द मॅच पहिले द्या आणि एक गाणंही होऊ द्या. रोशन